हे जगणे आनंदाचे प्रवचन 11 भाग पहिला. प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारं जाप्य समेत समाधिविधानं कुरु अवधानं महदवधानं भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं. आद्य शंकराचार्य. आद्य शंकराचार्य एक अत्यंत दिग्गज असे महापुरुष 1200 वर्षापूर्वी होऊन गेले. ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो किंवा तथाकथित हिंदू धर्म म्हणतो, त्याची प्रस्थापना आद्य शंकराचार्यांनी केली असं मानलं जातं. त्यांच्यानंतर इतर अनेक आचार्य होऊन गेले. आद्य शंकराचार्यांनी जे प्रतिपादन केलं त्याला अद्वैत वेदांत असं म्हणतात. प्रत्येक वेदाच्या शेवटी शिकवणुकीचा जो भाग आहे त्याला वेदांत किंवा उपनिषद असं म्हणतात. या उपनिषदांवरती शंकराचार्यांनी खूप भाष्य केलं. त्याला शांकर भाष्य असं म्हणतात. त्याने संबंध हिंदुस्थानमध्ये एक जनजागृती झाली. आद्य शंकराचार्यांनी हिंदुस्थानमध्ये 4 कोपऱ्यांमध्ये 4 मोठे मठ स्थापन केले. कितीतरी उपमठ आहेत आणि आजही आद्य शंकराचार्यांची परंपरा सांगणारे अनेक वेदांती आहेत. आद्य शंकराचार्यांना प्रच्छन्न बौद्ध असं म्हणतात. प्रच्छन्न म्हणजे लपलेले. आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचा प्रसार केला, परंतु त्यांच्यावरती असा आरोप करण्यात आला की त्यांनी जे काही शिकवलं ती म्हणजे बुद्धांची शिकवणूकच. ती त्यांनी वेदांच्या भाषेमध्ये मांडली. असे परंपरेमध्ये नाना तऱ्हेचे वादविवाद आहेत. आद्य शंकराचार्यांच्या भजगोविंदमचे सर्वसाधारण 17 श्लोक गायले जातात. जेव्हा मी पहिल्यांदा या श्लोकांचा अभ्यास केला तेव्हा मला श्लोकांची अनुक्रमणिका उलटीसुलटी जाणवली. एखाद्या पुस्तिकेमध्ये भजगोविंदम हा श्लोक 3रा आहे, तर दुसऱ्या पुस्तिकेमध्ये 17वा श्लोक आहे. ह्या सगळ्या श्लोकांचा अर्थ मी लावायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही सगळी अशी उधळण आहे. पहिला श्लोक आणि 13वा श्लोक याचा अर्थ एक, 9वा श्लोक आणि 3रा श्लोक याचा अर्थ एक, अशी चित्रविचित्रता भासली. मग एकाच अर्थाचे जे सगळे श्लोक आहेत ते मी बाजूला काढले आणि त्यांची जेव्हा पुनर्रचना केली तेव्हा असं लक्षात आलं की एक विशिष्ट संदेश शंकराचार्यांच्या या भजगोविंदम श्लोकातून निघतो. 4 आर्य सत्ये. बुद्धांच्या शिकवणुकीचं, विपश्यनेच्या शिकवणुकीचं सर्वसार म्हणून जे सांगितलं जातं ती म्हणजे 4 आर्य सत्य, म्हणजे नोबल ट्रुथ्स, जे नाकारता येणार नाही अशी काही सत्य त्यांनी सांगितली आहेत. 1. दुःख सत्य, म्हणजे दुःख आहे हे सत्य. 2. दुःख समुत्पाद सत्य, म्हणजे दुःखाला कारण आहे हे सत्य. 3. दुःख निरोध सत्य, म्हणजे दुःख गेलं की दुःखमुक्त अवस्था असते हे सत्य. आणि 4. दुःख निरोधाचे अष्टांग मार्ग सत्य, दुःखमुक्तीचा अष्टांग मार्ग आहे हे सत्य. आपण जीवन जगतो ते अशुद्ध विपश्यना या वृत्तीतून जगतो. मनुष्य जे जीवन जगतो आहे ते दुःखमय आहे. थोडंसं सुख आणि पुष्कळसं दुःख असं मिश्रित जीवन आहे. दुसरं सत्य असं सांगितलं आहे की याला कारण आहे. काय कारण आहे? मनुष्य सदैव भविष्याकडे लक्ष ठेवून आशा, इच्छा, वासना ह्यात गुरफटला आहे. आज काही ठीक नाही, पण उद्या सगळं ठाकठीक होणार आहे असं आपल्यापैकी सगळ्यांना वाटतं. आज जे जीवन आहे त्यापेक्षा उद्या जास्ती चांगलं होणार आहे ह्याला आशा म्हणतात, म्हणजे होप. रजनीशांचं जे प्रचंड वाङ्मय आहे त्यामध्ये पातंजल योगसूत्रावरती 100 प्रवचनं आहेत. त्यातील पहिलं वाक्य काय आहे? मॅन लिव्ज इन ॲन इल्युजन, द इल्युजन ऑफ होप. मनुष्य एका भ्रमात जगतोय आणि तो भ्रम म्हणजे आशा आहे. आज कितीही दुःख आलं तरी उद्या सुख येणार आहे. त्या चांगल्या येणाऱ्या उद्यासाठी आजचं सगळं दुःख सहन करून मनुष्य उद्याच्या वाटेवरती लक्ष लावून बसलाय. मनुष्य हा आशेवरती जगतो. म्हणून जर निराश झाला, काहीही समोर आशादायक दिसलं नाही तर विषण्ण होतो. प्रसन्नता निघून जाते. विषण्ण होऊन मनुष्य एकतर वेडा होण्याची शक्यता आहे, नाहीतर आत्महत्येकडे प्रवृत्त होतो. ही मनुष्य मात्रांची हजारो वर्षांची जगण्याची रीत आहे. म्हणून जीवन दुःखमय आहे.
तिसरं आर्य सत्य आहे, यातून मुक्त होऊन मनुष्य दुःखमुक्त अशा अवस्थेमध्ये जगू शकतो. चौथं आर्य सत्य सांगितलं आहे की दुःखमुक्तीकडे जाण्याचा मार्ग आहे आणि तो मार्ग उद्या नाही, आज आहे. तो मार्ग आहे अठ्ठंगिको मग्गो. ही जी भजगोविंदम श्लोकांची मी पुनर्रचना केली त्यामध्ये हीच 4 आर्य सत्य शंकराचार्यांनी निराळ्या पद्धतीने सांगितली आहेत असं माझ्या लक्षात आलं. भजगोविंदमची आख्यायिका अशी आहे की एके दिवशी आद्य शंकराचार्य काशीला गंगास्नान करायला निघाले होते आणि जाता जाता त्यांच्या असं लक्षात आलं की पहाटे एका छोट्याशा कुटीमध्ये एक वृद्ध गृहस्थ व्याकरणाचा पाठ करत बसलेले आहेत. व्याकरणाच्या पाठाला डुकणं असं म्हणतात. त्यावेळेला शंकराचार्यांनी दारावरती टकटक केलं आणि त्या वृद्धांकडे बघून म्हणाले, भजगोविंदम भजगोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्कृं करणे. वृद्ध गृहस्था, गोविंदाचं भजन कर. गोविंदाचं भजन करायचं म्हणजे गोविंदाशी एकरूपता साधायची. आणि तू हे काय करतोयस? डुक्कृं करणे. हे जे करतोयस ना, संप्राप्ते सन्निहिते काले, ज्या वेळेला काळ येईल, मृत्यूचा क्षण येईल, त्यावेळेला नहि नहि रक्षती, हे व्याकरण तुझं रक्षण करणार नाही. जागा हो आणि तू मुक्तीची वाट धर. भजगोविंदम भजगोविंदम असं सांगितल्यानंतर शंकराचार्यांनी महत्त्वाचा जो संदेश दिला तो असा आहे, नलिनी दलगत जलमती तरलम तद्वत जीवितम अतिशय चपलम विद्धी व्याध्यभिमानग्रस्तम लोकम शोकहतम च समस्तम. नलिनी म्हणजे कमळ. नलिनी दलगत जलम अतितरलम. वळवावरचं पाणी जसं क्षणभर आहे तसं कमलपत्रावरचं पाणी आहे. म्हणेपर्यंत ते गेलेलं असतं. हे जसं आहे तसं आपलं जीवन हे चंचल आणि चपल आहे. आत्ता आहे तर पुढच्या क्षणाला नाही. एक श्वास आला आणि गेला. गेलेला श्वास परत येईल का नाही ते माहीत नाही. पण आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपण जगणार आहोत. मृत्यू कसा, केव्हा, कोठे हवा आहे? आता तुम्हाला मी विचारतो की तुम्हाला केव्हा मरायचं आहे? काय उत्तर आहे सांगू? केव्हाच नाही, मरायचंच नाही. आणि ते खरं पण आहे. विपश्यनेची माहिती देताना तुम्हाला सांगितलं की खरोखरच आत जाणलं तर मृत्यू असं काही नाहीच. मग मृत्यूची भीती गेली. मृत्यू काय करणार आहे? भविष्यकाळ काढून घेणार आहे. आणि इथे आपण काय बघतो आहोत की भविष्याकडे डोळे लावले की जीवनच नाही, ते मरण आल्यासारखंच आहे. तेव्हा भविष्यकाळ जो जाणारच आहे तो आपण देऊन टाकायचा. तेव्हा आपल्याला मरायचं नाही हे आपलं उत्तर आहे. पण तुम्ही काय म्हणाल? मरायचं नाही असं आपल्याला आतून वाटतं, पण मृत्यूची भीती पण वाटते. मरायचं नाही पण मृत्यूची भीती आहे. असा सगळा आतमध्ये द्वंद्वाचा खेळ आहे. समजा मरायचं आहे, पण कसं मरावंसं वाटेल तुम्हाला? यातनांशिवाय, झोपेत. बरोबर उत्तर आहे. म्हणजे झोपेत मरायचं आहे हे उत्तर सूचित करतं की मी मरतो आहे हे मला कळायला नको. एवढ्याकरता झोपेत मरण आलं तर बरं, मृत्यूच्या वेळेला बेशुद्ध केलं तर बरं. मृत्यूच्या क्षणी परमजागृती पाहिजे. मला अनेक वर्षापासून वाटत होतं की जीवनातील बाकीच्या कोणत्याही क्षणांमध्ये मी बेशुद्ध राहिलो तरी चालेल, पण मृत्यूच्या क्षणी मला परमजागृती पाहिजे. कारण तो एकच अनुभव घेतलेला नाही, बाकीचे अनुभव आहेत. समजा बेसावध राहिलो, काय बिघडतं? आणि मृत्यूचा अनुभव हा फक्त एकदाच येणार आहे. बाकीचे अनुभव 10-10 वेळा येतील. तेव्हा मागायचंच असलं तर बाकीच्या कोणत्याही वेळी मी बेसावध राहिलो तरी चालेल, पण मृत्यूच्या वेळेला परमसावध राहिलो पाहिजे. कारण मला मृत्यू म्हणजे काय हे बघता आलं पाहिजे. आणि हे झालं तर लक्षात येईल मृत्यू नाही. जेव्हा मरण घडतंय आणि आपण शांतपणे त्याच्याकडे बघतोय म्हणजे मरणाकडे आपण पाहतोय, म्हणजेच मरणापेक्षा आपण निराळे झालो ना. हेच नेमकं ध्यानामध्ये घडतं
आणि हीच विपश्यना आहे. जे जसं घडतं तसं पाहणं. मृत्यूच्या वेळी काय होतं? शरीरातल्या संवेदना थंड होत 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 जातात. आपलं बघणं जर पूर्णतः टिकलं तर शरीर निष्प्राण होत आहे, हृदय थांबतंय. अशा वेळेला ध्यानस्थ मनुष्य म्हणेल की इतकी वर्ष दिवस रात्र काम करून हे शरीरा तू थकला असशील, तुलाही थांबलं पाहिजे, विश्रांती पाहिजे. ठीक आहे, जगण्यामध्ये आनंद आला, इतके दिवस साथ दिलीस त्याबद्दल मनामध्ये अपार कृतज्ञता आहे. तोंडावरती हसू ठेवून शरीर पूर्णतः निष्प्राण होताना पाहता येतं. ही मृत्यूला सामोरं जाण्याची कला आहे. ज्याला मरण्याची कला आली त्याला जगण्याची कला आली.